हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण घरगुती केशर पेढा कसा बनवायचा ते बघूया. यासाठी आता मी इथे कोमट दुधामध्ये भरपूर असं केशर घालून मिक्स करून बाजूला ठेवून घेत आहे. आणि आता आपण यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. इथे मी खवा घेतलेला आहे आणि साखर आणि केशरचं दूध. तुम्ही बघू शकता केशरने किती छान रंग सोडलेला आहे. आता आपण पेढा बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी खवा घालून घेतलेला आहे. हा आपल्याला मंद गॅसवरती छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला खवा आता इथे मऊ झालेला आहे आणि या स्टेजवरती आपल्याला आता यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर खव्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे. साखर पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला केशरचं दूध ॲड करायचं आहे आणि आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता आपल्याला हे छान आळून येईपर्यंत हलवत राहायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा मी आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही. हा नॅचरली केशरमुळे आलेला रंग आहे. हा पेढा आता पूर्णपणे आळून आलेला आहे. आपला पेढा आता इथे रेडी झालेला आहे. मी आता हा गॅस बंद करून प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवून देत आहे. मी हे 15 ते 20 मिनटं थंड होण्यासाठी ठेवले आहे, जेणेकरून आपल्याला पेढे बनवण्यासाठी सोपं जाईल. आता इथे मी पेढ्याचा आकार करून त्यामध्ये मी आता याला पिस्ता लावून घेत आहे. तुम्ही बघू शकतात आपले केशर पेढे आता इथे पूर्णपणे तयार झालेले आहेत. पूर्णपणे खव्याचा वापर करून बनवलेले केशर पेढे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.